या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या डांबरखेडा पुलावर सध्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे। पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी लावलेली लोखंडी कमान कोसळून थेट रस्त्यावर पडली आहे। मात्र या गंभीर घटनेकडे पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सपशेल दुर्लक्ष केल्यानं संताप व्यक्त होत आहे। पुलाचं आयुष्यमान वाढवण्यासाठी आणि अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी ही उंचीची कमान बसवण्यात आली होती, परंतु तांत्रिक बिघाड किंवा एखाद्या वाहनाच्या धडकेमुळे ही अजस्त्र कमान आता रस्त्यावर लोळत आहे। विशेष म्हणजे ही कमान रस्त्याच्या मधोमध असल्यानं दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी हा मार्ग आता डेथ ट्रॅप ठरत आहे। रात्रीच्या अंधारात ही कमान न दिसल्यास भीषण अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। हा रस्ता आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा असतानाही प्रशासनाची भूमिका उदासीन दिसते। MSRDCचा ढिसाळ कारभार। रस्ते देखभालीचा दावा करणाऱ्या या विभागानं 24 तास उलटूनही कमान हटवण्याची तसदी घेतलेली नाहीये। वाहतूक विस्कळीत झाली असताना साधे बॅरिकेडिंग आणि किंवा धोक्याची सूचना देणारे फलकही पोलिसांनी लावलेले नाहीयेत। मोठ्या बळीची प्रतीक्षा आहे का? प्रवाशांचा संतप्त सवाल। दररोज हजारो वाहनांची ये-जा असणारे या रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिकांनी विचारला आहे। 24 तासाच्या आत ही कमान हटवून रस्ता सुरळीत न झाल्यास होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला MSRDC आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे। आता या दमदार वृत्तानंतर तरी संबंधित प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवणार की प्रत्यक्ष कारवाई करून रस्ता मोकळा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.